वनस्पती वाढीची मूलतत्वे आणि कार्यपद्धती हा पुढचा भाग असेल. याला आपण सुरुवात करत आहोत. बघा, पहिला प्रश्न, मानवाची ही मूलभूत गरज नाही दूरध्वनी. वनस्पती दिवसा कोणता वायू सोडतात? ऑक्सिजन. वनस्पतींचे अन्न तयार करण्यात सहभाग असणारा अवयव हिरवी पाने. जमिनीची धूप वनस्पतीच्या कोणत्या अवयवामुळे थांबते? मूळ. कोणत्या वनस्पतीमध्ये पर्वसंधी व कांडी स्पष्ट दिसतात? ज्वारी. वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यास कोणत्या गोष्टीची जास्तीत जास्त गरज आहे? सूर्यप्रकाश. पुढीलपैकी सजीवाचे लक्षण कोणते? चेतना क्षमता. या वनस्पतीत अंगतूक मुळे असतात? ऊस. बीजामध्ये या भागाचा समावेश नसतो? बीजावरण. गाजर, मुळा, बीट ही पूरक मुळे पुढीलपैकी कोणते कार्य करतात? अन्नसंचय. जमिनीतील पाणी शोषणाचे कार्य कोणती मुळे करतात? केशमूळ. खालीलपैकी कोणते खोड रूपांतरित खोड नाही? केळी. वनस्पतीच्या दृष्टीने प्रजननासाठी कोणत्या भागाचे महत्त्व आहे? फूल. कोणता अवयव वनस्पतींचा कायिक अवयव नाही? बी. कोणत्या पिकात परपरागीकरण होते? मका. कोणते पीक विभक्त लिंगी आहे? पपई. पुढीलपैकी कोणते फळ संघफळ नाही? आंबा. कोणते पीक एकत्रलिंगी आहे? सूर्यफूल. कांदा या वनस्पतीचा फुलोरा, त्याला आपण पुष्पबंध असं म्हणतो, तो कोणत्या प्रकारचा आहे? चामरकल्प. पुष्पासनावरील सर्वात बाहेरचे मंडल कोणते? निदलपुंज. पुष्पवनावरील सर्वात आतील मंडल कोणते? स्त्रीकेसर मंडल. केळी या वनस्पतीचा पुष्पबंध कोणता? कनिश. कोणता वनस्पतीत मुग्ध पुष्पे दिसतात? तेरडा. कोणते फळ खरे फळ आहे? सफरचंद. पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या 2n. मात्र पेशीतील गुणसूत्राएवढी कोणत्या विभाजनात राहते? सूत्री विभाजन. पेशीमधील केंद्रकाच्या सभोवती असणाऱ्या द्रवास काय म्हणतात? केंद्ररस. गुणसूत्र जालिका कोठे असतात? केंद्ररसात. गुणसूत्रांची संख्या व आकाराने मोजमाप कोणत्या अवस्थेत करता येते? पूर्वावस्था. पेशीद्रव्य विभाजन कोणत्या अवस्थेत होते? अंतावस्था. मायटोकॉन्ड्रिया पेशीच्या कोणत्या भागात असतात? पेशीद्रव्य. आनुवंशिकता कोणत्या भागावर अवलंबून असते? गुणसूत्रे. प्ररंध्रे वनस्पतींच्या कोणत्या भागावर विशेष करून आढळतात? पाने. परिकाष्ठ उती समूहात कोणते पेशी समूह आढळतात? सुहृदय पेशी. पेशीचा व्यास सर्वसाधारणपणे या परिमाणात मोजला जातो? मायक्रॉन. द्वारपेशी वनस्पतीच्या कोणत्या भागात आढळतात? प्ररंध्रे. मक्याच्या खोडात पुढीलपैकी कोणता भाग आढळत नाही? वलकुट. द्विदल वनस्पतीत आदिकाष्ठ वाहिका कोणत्या आकाराच्या असतात? वलयाकार. प्ररंध्राचे मुख्य किंवा प्रमुख कार्य कोणते? प्राणवायू व कार्बन डायऑक्साईडची वायूंची देवाणघेवाण करणे. एकदल वनस्पतींच्या संवाही ऊतीमध्ये प्रकाष्ठ व परिकाष्ठकाचे किती पूल असतात? 8 ते 20. द्विदल वनस्पतीच्या संवाही ऊतीमध्ये प्रकाष्ठ व परिकाष्ठकाचे किती फूल असतात? 2 ते 6. द्विदल वनस्पतीच्या पेशीच्या बाह्य बाजूस कोणता थर असतो? क्युटिकल. मूळरम हे वनस्पतीच्या कोणत्या भागात आढळतात? मूळ. कोणत्या पेशी समूहामुळे द्वितीय प्रकाष्ठ व द्वितीयक परिकाष्ठ निर्माण होते? एकदा किंवा कॅम्बियम. वनस्पतीमध्ये एकपेशीय रोम कोणत्या भागावर आढळतात? मूळ. कोणत्या वनस्पतीची पाने समद्विपार्थ, त्यालाच आयसो बायलॅटरल म्हणतात? मका. कोणत्या वनस्पतीची पाने पृष्ठाधारी म्हणजेच डॉसिव्हेंट्रल असतात? सूर्यफूल. सुकवून कागदावर चिटकवून ठेवलेल्या वनस्पती नमुन्यांच्या समूहाला काय म्हणतात? हर्बेरियम. जनुक रचनेत अचानक झालेल्या अनुवांशिक फरकास काय म्हणतात? उत्परिवर्तन. द्विपदनाम पद्धती कोणी प्रस्थापित केली? लिनियम. द्विपदनाम पद्धतीत पुढीलपैकी कोणत्या नावांचा समावेश होतो? स्पेसीज व जीनस. द्विपदनाम कोणत्या भाषेत लिहिले जाते? लॅटिन. मका पिकातील फुलावरून ते कोणत्या प्रकारात मोडते? एकत्रलिंगी. फुलांचे भाग हे परिवर्तित पाने आहेत असे कोणत्या वर्गीकरण पद्धतीत मानले आहेत? एंजर व फ्रांटेल. सपुष्प वनस्पतीची अंदाजे कुलसंख्या किती आहे? 3.5 लाख. अन्नधान्य पिके कोणत्या कुलात सर्वाधिक आहेत? ग्रामिनी. ट्रिटिकल हे कशाच्या संकराने बनलेले पीक आहे? गहू व राय.
भुईमुग पिकाचे मूळस्थान कोणत्या देशात आहे? पेरू आणि ब्राझील. पायसम सटायवम एल हे कोणत्या पिकाचे शास्त्रीय नाव आहे? वाटाणा. आपल्या डोळ्यांनी एकसंध वाटणाऱ्या वनस्पती कोणत्या पेशींच्या बनलेल्या असतात? कोट्यावधी. पदार्थांच्या घन, द्रव, वायू अशा 3 अवस्थांची किती प्रकारची द्रावणे तयार होऊ शकतात? 9. कोणता प्राणवायू किंवा कोणता वायू पाण्यात जास्त विद्राव्य आहे? CO2. पुढीलपैकी डॅश डॅश हा अल्कली पदार्थ आहे? KOH. 7 सामू असलेला पदार्थ कोणत्या नावाचा प्रकार दर्शवतो? उदासीन. कलिल कण आकाराने डॅश डॅश मिलीमायक्रॉन असतात? 1 ते 200. कलिल वृत्त डॅश डॅश गुणधर्माचे असतात? उदासीन. वनस्पती पेशीतील अजैविक घटक कोणता? उत्सर्गी. वनस्पतींच्या पेशीच्या आवरणास काय म्हणतात? पेशीभित्तिका. वनस्पती पेशीतील प्राकणूचा आकार कसा असतो? लंबगोलाकार. प्रत्येक कायिक पेशीतील गुणसूत्रांची संख्या डॅश डॅश अशी असते? 2n. पुढीलपैकी काय पाण्यात विरघळत नाही? मेदे. पाण्याच्या शोषणात झाडाचा कोणता भाग प्रामुख्याने येतो? मूळ. पदार्थाचे विसरण नेहमी कोणत्या प्रकारे होते? जास्त तीव्रतेकडून कमी तीव्रतेकडे. पाण्यात बी टाकले असता कोणत्या क्रियेद्वारे पाणी शोषण होते? तर्षण. पाणी शोषण क्रिया मुळाच्या कोणत्या भागात होते? मूळकोश. खालीलपैकी कोणत्या जमिनीची पाणी ग्रहण क्षमता जास्त असते? काळी कसदार. खालीलपैकी कोणत्या पिकात कायम कोमेजित अवस्था प्रथम आढळेल? केळीमध्ये. जेव्हा पाण्याचा व्यय पानांद्वारे होतो त्या प्रकारच्या बाष्पोच्छवासास काय म्हणतात? पर्णरंध्र बाष्पोच्छवास. उपलब्ध पाणी कमी झाल्यावर पिकास किती टक्के खत देतात? 50%. बाष्पोच्छवासाद्वारे पाण्याचा किती टक्के व्यय होतो? 99%. दृश्य प्रकाश लहरींची लांबी किती मिलीमायक्रॉन असते? 390 ते 760. प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होतो? कर्बाम्ल वायू. उसाच्या प्रकाश संश्लेषणात निर्माण होणारा प्रथम पदार्थ किती कार्बन अणूंचा असतो? 4. कॅल्व्हिन सायकलमध्ये कर्बाम्ल वायूचे ग्रहण कोण करते? शर्करा. अंधारमय कला हरितद्रव्याच्या कोणत्या भागात होते? स्ट्रोमा. प्रकाश संश्लेषणाचा मार्ग कोणत्या भागातील वनस्पतीमध्ये आढळतो? कोरड्या व शुष्क हवामानाच्या. C3 प्रकाश संश्लेषणाचा मार्ग त्यातील पिकांत कोणत्या वनस्पतीत आढळतो? तूर. जेव्हा श्वसन प्राणवायूच्या अनुपस्थितीत होते तेव्हा त्यास काय म्हणतात? अनानील. जेव्हा ग्लुकोज साखरेचे पूर्ण श्वसन होते तेव्हा किती ATP ऊर्जा निर्माण होते? 38. साखरेचे मद्यार्क किंवा लॅटिन आम्लामध्ये रूपांतर होण्याच्या श्वसन क्रियेला काय म्हणतात? फर्मेंटेशन. भाजी व भाजीपाला टिकवण्यासाठी कोणत्या तापमानात ठेवतात? मध्यम. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते? चिंच. बीजाच्या उगवणीतून फुलोरा येण्यापर्यंतच्या वाढीस कायिक असे म्हणतात? पुढीलपैकी कोणती वाढ पुनरुत्पादक वाढीशी संबंधित आहे? मुख्य खोडवाढ. झाडाच्या कांड्यांना नर्सरीत मूळ येण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? IBA. बीजरहित फळ किंवा कोणत्या संजीवकाच्या सहाय्याने निर्माण करता येते? ऑक्सिन. अननस पिकवण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? इथिलिन. काकडीमध्ये मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? इथिलिन. द्राक्षांच्या मण्यांचा आकार वाढवण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? GA3. त्यालाच आपण जिबर्लिक ॲसिड असं म्हणतो. कांद्याच्या पिकातील कांद्याऐवजी फुलोऱ्याची होणारी वाढ थांबवण्यासाठी कोणते रसायन वापरतात? मॅलिक हायड्रॉक्साईड. हिरवळीची जादा वाढ होऊ नये म्हणून कोणते रसायन वापरतात? सायकोसिल. ज्वारी पिकातील जाड पानाची तणे मारण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? 2,4-D. कापसात पानगळ होण्यासाठी कोणते रसायन वापरतात? ॲब्सेसिन. फ्लोरिजेनची निर्मिती वनस्पतीच्या कोणत्या भागात होते? पाने. फ्लोरिजेनचा संबंध वनस्पतीमधील कोणत्या घटनेशी आहे? पुष्पनिर्मिती. कोणत्या सूक्ष्मद्रव्याच्या पिकातील फलन न होणे व लहान फळे गळण्याशी संबंध आहे? बोरॉन. बीजातील सुप्तावस्थेत पुढीलपैकी कोणाचा प्रामुख्याने संबंध असतो? बियातील. भ्रूण. जमिनीतील बाष्पीभवन कमी करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? आच्छादने. पिकातील बाष्पोच्छवास कमी करण्यासाठी कशाची फवारणी करतात? केओलिन. जमिनीतील केशाकर्षणाने उडून जाणारे पाणी रोखण्यासाठी कशाचा उपयोग होतो? भर खतांचा. प्रकाश कालावधीत
पुढीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा असतो? तापमान. शेतीमध्ये पाण्याचा जास्तीत जास्त चांगला वापर होण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा? ठिबक सिंचन. पिकातील तणाचे परिणाम पुढीलपैकी कशात अधिक स्पष्टपणे दिसतात? पाणी. कोणत्या वाढ नियंत्रकाचा वापर तणनाशक म्हणूनही होतो? टोफर्डी. सपुष्प वनस्पती पेशी विभाजनाचे प्रकार किती? 2. RNA मधील किती बेसेसचा अनुक्रम एका अमायनो आम्लाची निर्मिती करतो? 3. मेंडेल यांनी वाटाण्यातील किती गुणधर्मांचा अभ्यास केला? 7. स्वपरागित पिकात परपरागीकरणाचे प्रमाण किती टक्क्यापर्यंत असते? 5. तिनासियक हे गुणोत्तर संकराच्या कोणत्या पिढीत मिळते? F2. TT आणि TT या जनुविधेच्या गंतुकाचे किती प्रकार होतात? 2. पिकांच्या मूळ उत्पत्ती केंद्राची संख्या किती आहे? 8. पिकातील स्वफलन अक्षमता किंवा पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या वर्गात दिसते? मोहरी वर्गातील. वनस्पती पेशीच्या कोणत्या अंगकात DNA कण नसतात? रिक्तिका. यातील कोणते पीक विभक्तिलिंगी आहे? पपई. यातील कोणते पीक परपरागित व एकत्रिलिंगी आहे? मका. वाणांची सर्वाधिक अनुवंशिक शुद्धता कोणत्या वर्गाच्या बियाण्यात असते? त्याला पैदासकर. संकरित बियाणे निर्मितीसाठी कमीत कमी किती अंतःप्रजनित वाण लागतात? 6. पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या संकरित बियाण्यात रसायनामुळे नरवंध्यत्व आणले जाते? गहू. मास निवड पद्धत ही कोणत्या पिकात वापरली जाते? परपरागित. शुद्ध वंशक्रम निवडीत पुन्हा पुन्हा निवड केल्याने वाणाची शुद्धता कमी होते. गव्हात रोगप्रतिरोध आणण्यासाठी कोणती रोपपैदास पद्धत इष्ट आहे? सुधारित मास निवड. गुणसूत्रांचे गुणन उत्परिवर्तने किंवा दूरच्या रानटी रोपांशी संकर व पिकांतील रोपपैदाशीच्या पद्धती आहेत. अपारंपरिक. वाणाची मिलनक्षमता ही त्याच्या कोणत्या गुणावर ठरते? परागीभवनावर. परपरागित वाणाच्या गुणनासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? योग्य विलगीकरणांतर. काही गुणन होणाऱ्या वाणाच्या जनुकविधा बहुधा डॅश असतात. समरंधुरक. ऊतीसंवर्धनाने रोपवाटिकेत किंवा रोप पैदाशीमध्ये पुढीलपैकी कोणत्या कार्याचा साधता येते? काही गुणन. टोमॅटो पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी कोणत्या नरवंध्यत्वाचा वापर केला जातो? फंक्शनल. प्रमाणीकरण यंत्रणेचा प्रतिनिधी बियाणे क्षेत्रास साधारणतः किती भेटी देतो? 3. दर्जेदार व प्रमाणित बियाणे निर्मितीमुळे पिकाच्या सुधारित वाणाची मागणी वाढते. कोणते बियाणे पुन्हा पुन्हा वापरता येत नाही? संकरित वाणाचे. केंद्रीय बियाण्याचे उत्पादन कोणाला करता येते? संबंधित पैदासकारांना. काढणीनंतर बियाण्यात किती टक्के ओलावा असतो? 13 ते 17%. ज्वारीच्या सरळ वाणाच्या पायाभूत बीजोत्पादनास विलगीकरणात अंतर किती असते? 200 मीटर. सूर्यफुलाच्या सरळ वाणाच्या प्रमाणित बियाणे निर्मितीसाठी विलगीकरण अंतर किती असते? 400 मीटर. प्रमाणित, ज्याला आपण सर्टिफाईड सीड असं म्हणू शकतो, या बियाणे निर्मितीसाठी कोणत्या वर्गातील बियाणे असावे? पायाभूत. भुईमूग पिकाच्या पायाभूत बीजोत्पादनास 3 मीटर विलगीकरण अंतर चालते, कारण भुईमूग हे स्वपरागित पीक आहे. कापसाच्या वाणाचे पायाभूत व प्रमाणित बियाणे निर्मितीस 50 मीटर व 30 मीटर विलगीकरण अंतर लागते, कारण कापूस हे परपरागित प्रकाराचे पीक आहे. केवेच ब्लीच ही बियाणे चाचणी पुढीलपैकी कोणत्या पिकाचे वाण ओळखण्यासाठी वापरतात? ज्वारी. जिनेटिक नरवंध्यत्वाची मादी प्रमाणित संकरित बियाणे निर्मितीसाठी वापरताना मादीतील किती टक्के फलनक्षमता रोपे उपटून टाकावी लागतात? 50. जेनेटिक नरवंध्यत्व असणाऱ्या पिकाच्या संकरित बीजोत्पादनासाठी नरवाण कशा अनुवंशिकीचे लागतो? प्रकट समरुंदकी. संकरवाण बीज निर्मितीत संकराचे प्रमाण कोणत्या चाचणीवरून नक्की करतात? रोपवाढ, त्यालाच आपण ग्रोआउट चाचणी असे म्हणतो. भारतामध्ये संकरित बीजोत्पादनासाठी GA3 म्हणजेच जिबर्लिक ॲसिडचा कोणत्या कारणासाठी वापर करतात? ओंब्या जास्तीत जास्त बाहेर येण्यासाठी. सायटोप्लाझ्मिक नरवंध्यत्वाचा वापर कोणत्या प्रकारच्या पिकातील संकरित बियाणे निर्मितीसाठी करतात? जेथे बीज हे उत्पन्न असते. इथिफॉन या रसायनाचा वापर कोणत्या संकरित बियाणे निर्मितीत करतात? गहू. सोफल अक्षमतेचे संकरित बीजोत्पादन कोणत्या कुलातील पिकांत शक्य असते? ग्रामीणी. पुढीलपैकी कोणत्या पिकात नरवंध्यत्वासाठी हाताने कळ्या सोलतात? कापूस. फंक्शनल मेल स्टेरिलिटी कोणत्या पिकाच्या संकरित बियाणे निर्मिती करतात?
टोमॅटो. प्रयोगशाळेमध्ये किंवा प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठीचा बियाणे नमुना कोणत्या स्वरूपाचा असावा? प्रातिनिधिक. बियाण्यातील तणांची व इतर बियाण्यांची नोंद कोणत्या प्रकारात घेतली जाते? भौतिक शुद्धता. कोणती चाचणी बियाण्यातील वाण शुद्धता ओळखण्यासाठीची सोपी पद्धत आहे? रासायनिक गुणधर्म चाचणी. फेनॉल कलर चाचणी कोणत्या पिकातील वाण शुद्धता तपासण्यासाठी वापरतात? गहू. जेल इलेक्ट्रोफोरेसिस तंत्र बियाण्यातील कोणत्या घटकाच्या विविधतेवर आधारित आहे? प्रथिने. रोपवाढ त्यालाच गुरवट चाचणी म्हणतो. प्रमुख मर्यादा त्याला कोणती असते? पिकाचा फुले येण्याच्या वाढी इतका काळ लागणे. प्लांट व्हरायटीज ॲक्ट यानुसार बियाणे पेटंटचा फायदा कोणास मिळेल? रोप पैदासकार यांना. बीज परीक्षण प्रयोगशाळेत कोणत्या पदार्थाचा वापर उगवणी चाचणीसाठी सहसा केला जात नाही? टिप कागद. बियाणे कायद्याप्रमाणे प्रमाणित बियाणे गुणन प्रमाणित करणे ही गोष्ट ऐच्छिक अशी आहे. बीज तपासणी प्रयोगशाळेत बियाणे उगवणीची निरीक्षणे किती वेळा घेतली जातात? 2. बियाणे निरीक्षक पुढीलपैकी कोणत्या यंत्रणेचा प्रतिनिधी असतो? बीज प्रमाणीकरण यंत्रणा. पेनिसिलिन प्रतिजैविक सूक्ष्मजीवाच्या कोणत्या प्रकारापासून मिळते? बुरशी. स्ट्रेप्टोसायक्लिन प्रतिजैविक कोणत्या सूक्ष्मजीवापासून मिळते? जीवाणू. इकोलाय सूक्ष्मजीवाचा प्रकार कोणता? जीवाणू. वाढ माध्यमातील घटकाचे प्रमाण कसे लिहितात? मिलीग्रॅम प्रति लिटर. बेकरी पदार्थांच्या निर्मितीमध्ये कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर होतो? ईस्ट. ठराविक तापमान व वाफेच्या दाबाची प्रक्रिया करून निर्जंतुकीकरण करणाऱ्या उपकरणाला ॲटोक्लेव्ह असे म्हणतात. ॲटोक्लेव्हमध्ये कोणत्या तापमानाला वाढ माध्यमाचे निर्जंतुकीकरण करतात? 121 अंश सेल्सिअसला. वाढ माध्यमात अगर अगरचा समावेश कशासाठी केला जातो? माध्यम जेलीसारखे घट्ट राहावे. पुढे दिलेल्या घटकापैकी कोणता घटक ऑक्सिन नाही? Ge3. साखरेपासून मिळतात म्हणून वाढ माध्यमात साखरेचा समावेश असतो. कार्बोहायड्रेट्स. विष मरदुकी मातृवृक्षापासून सूक्ष्म प्रवर्धाने मिळवलेल्या रोपांची आनुवंशिकी कशी असते? एकसारखी. मोती संवर्धनात ऑक्सिन म्हणून 2,4-Dचा वापर केल्यास काय परिणाम होतो? कॅलसची वाढ होते. विलंबित संवर्धनासाठी कोणत्या उपकरणाची विशेष गरज असते? गोल फिरणारा शेकर. वर्धने दूषित होण्याचे हे प्रमुख कारण आहे. एक्सप्लांट रोगमुक्त नसणे. थँक्यू. टोटिपोटेन्सी म्हणजे पूर्ण क्षमता कोणत्या पेशीत असते? विभाजनक्षम. हार्डनिंगचा काळ रोपांच्या प्रकारांप्रमाणे किती आठवडे असतो? 3 ते 6. हार्डनिंगमुळे रोपात कोणती क्रिया होत नाही? पर्णरंध्राची उघडझाप होणे. कोणता पदार्थ ओती संवर्धनाने मिळणारा सेकंडरी मेटॅबॉलाइट नाही? अल्कोहोल. कायिक भ्रूणापासून मिळालेल्या रोपाची जनुक वेदा कशी असते? मातृ रोपासारखी. सूक्ष्म प्रवर्धनासाठी अग्रस्थी ऊती न मिळाल्यास कशाचा एक्सप्लांट म्हणून वापर करणे जास्त चांगले ठरेल? बगलकलिका. वाढ माध्यमात BAPची 0.2 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त तीव्रता असल्यास कोणता परिणाम होतो? अंगतूक कलिका वाढतात व खोडाची वाढ थांबते. हेप्लॉइड म्हणजेच एकगुणितापासून गुणसूत्रे दुप्पट होऊन तयार झालेली रोपे कशी असतात? संबंधरुपी. कायिक भ्रूणात सोडियम अल्जिनेटची प्रक्रिया करून बीज तयार करता येते. संश्लेषित. कायिक भ्रूणाची जनुक वेदा कशी असते? मातृपेशीप्रमाणे. JSM नरवंध्य होळीत A/B संकरानंतर केलेल्या गुणनामध्ये किती रोपे नरवंध्यत्व निघतात? 50%. संश्लेषित बियाणे सुमारे किती महिने साठवता येतात? 12 महिने. वनस्पती पेशीच्या कोणत्या अंगकामुळे परकीय DNAचा सहज प्रवेश होत नाही? पेशीभित्तिका. पुढीलपैकी कोणत्या सजीवात प्लाझमिड असतात? वनस्पती. डॅशमधील न्यूक्लिक आम्ल बहुधा RNA प्रकाराचे असतात. विषाणू. बीटीव जीवाणूमधील कोणता पदार्थ अळ्यांना विषारी ठरतो? स्फटिक प्रथिने. कनॅमायसिन हे खालीपैकी कोणत्या प्रकारात मोडते? प्रतिजैविक. प्रमोटर हा खालीपैकी कशाचा प्रकार आहे? जनुक. जनुक स्थानांतरांत पिकाची कोणती क्षमता महत्त्वाची असते? पेशीपासून पूर्ण रूप बनणे. एकांकुरी बियाणे कशा प्रकारचे असते? या बियाण्यापासून येणारे बियाणे न उगवणारे. एकांकुरी बियाणे प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या पिकात उपयोगात येण्याची शक्यता आहे? सरळ वाणामध्ये. पेटंट हे पुढीलपैकी नेमके काय आहे? नोंदणी केलेल्या संशोधनाचे हक्क. बियाणेला पेटंटच्या कायद्याची
अंमलबजावणी आल्यावर शेतकऱ्याला संकरित बियाण्याची F2 वापरणे फायदेशीर ठरते. लक्स हे कोणत्या गोष्टीची तीव्रता मोजण्याचे परिणाम आहे? प्रकाश. ऊती संवर्धनात विषाणूमुक्त एक्सप्लांट मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात? ऊर्ध्वपातीत पाण्याची. लॅमिनार टेबलाचा वापर कोणत्या कामासाठी करतात? तर एक्सप्लांट तपासण्यासाठी. पुढीलपैकी कोणत्या पिकाचे व्यापारी प्रमाणात सूक्ष्म प्रवर्धन होत नाही? मका. ऊती संवर्धन प्रयोगशाळेत वाढखोलीचे तापमान किती असते? 25 अंश सेल्सिअस. शेड हाऊसमध्ये ऊसाच्या ऊती संवर्धित रोपांना केळीच्या रोपापेक्षा डॅश डॅश आर्द्रता लागते, सारखीच. केळीसाठी लागणारे शेडनेट किती सावली देणारे असते? 50 ते 70%. ऊसाच्या ऊती संवर्धनात उपसंवर्धनाची संख्या किती असते? 9 ते 10. केळीच्या ऊती संवर्धनात उपसंवर्धनाची संख्या किती असते? 10 ते 12. सूक्ष्म प्रवर्धनात रोपांना मुळे येण्यासाठी वाढ माध्यमात कोणत्या घटकाचा समावेश करावा लागतो? ऑक्झिन. ऊती संवर्धनासाठी वाढ माध्यमाचा सामू किती ठेवतात? 5.8.